नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललो आहोत बहिणींसोबत धबधब्यावरती, रासळचा धबधबा. आम्ही सर्व बहिणी फोर व्हीलरमध्ये आणि आमचे भाऊबंद सर्व बाईकवरती आहेत. फोर व्हीलरची हवा खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो बाईकवरती, कारण फोर व्हीलर तर धबधब्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे सर्व बाईकवरती. आणि इतके खड्डे आहेत की पूर्ण बाईक स्लिप होते. पूर्ण अर्धी फॅमिली तर आमची चालतच निघाली. चिखल आणि खड्डे तर सोबतच होते. बाईकची सवारी झाल्यानंतर आम्ही एकत्र मिळून रस्ता शोधत होतो की कसं जायचं आहे, कारण पुढची वाटचाल चालत होती. पुढे चालायला तर सुरुवात केली, पण हे चिखल बघून तर अवघडच वाटायला लागलेलं. गावापासून हा धबधबा लांब आहे, खूप चालावं लागलं. त्याच्यामध्ये चिकटपणा खूप होता, तर पाय खूप स्लिप होत होते. थंडगार पाणी आणि त्यातून येणारा सुंदर आवाज मला तर खूप आवडतो. इतकं चालल्यानंतर थोडाफार आम्हाला आवाज आला की कुठेतरी आवाज येतोय पाण्याचा, म्हणून आम्ही सर्वजण थांबून बघत होतो की कुठे मिळतोय. तिथंही नाही भेटलं. त्याच्याही पुढे आम्हाला चालत जावं लागलं. आम्ही आता हळूहळू करून चालत चाललोय पुढे. आम्हाला रस्ता काय भेटत नाही. जेवढ्या पण आमच्या ग्रुपमध्ये आलेत एकाला रस्ता माहीत नाही. आणि फुक्कटची शायनिंग की आम्हाला जायचं आहे धबधब्यावरती. हे जंगलात फिरत बसलोय आम्ही नुसते, आणि धबधबा सापडलाच नाही तर घरी जायचं गप. मग फायनली आम्हाला धबधबा भेटलाय, पण धबधबा भेटून मतलब नव्हतं, कारण तिथून आम्हाला उतरताच येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही दुसरी वाटचाल बघत होतो की कुठून दुसरीकडनं शॉर्टकट आहे का. आता परत आम्ही चालत रस्ता शॉर्टकट शोधायसाठी निघालोय. पुढे जाऊन माहीत नव्हतं कुठून शॉर्टकट आहे. सर्वजण एक एक करून पुढे चाललेले. बघूयात आता पुढे रस्ता मिळतोय का. फायनली आम्हाला शॉर्टकट भेटलेला आहे, पण त्या पाळापाचोळ्याची खूप खाज येत होती अंगाला. रस्ता तर आम्हाला भेटला आहे, पण त्या दगडातून आणि पाण्यातून चालायची कसरत खूप मोठी होती, कारण सर्व शेवाळ होतं, तर सर्वांचे पाय स्लिप होत होते. तर आपण पोचलेलो आहोत ज्याच्यासाठी आपण एवढी कसरत केली, तो हा सुंदर असा धबधबा. सर्वजण पाण्यात उतरल्यानंतर सर्वांची मजा मस्ती सुरू झालेली. आणि हा अनुभव फक्त गावीच घेता येतो मला असं वाटतं, कारण शहरामध्ये कितीही धबधबे असले तरी पण आपली फॅमिली आणि गावचं वातावरण हे कुठंच मिळत नाही. मजा मस्ती करून आम्ही आता निघालोय घरी.